तर इलेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ॲज अ कॅन्डिडेट उतरला होता, तर तुम्हाला सपोर्ट सिस्टम म्हणून कुठल्या लोकांनी साथ दिला होता? 2017ला मी जेव्हा महानगरपालिका पहिल्यांदा लढलो, हे खरं आहे की त्यावेळी मी ते नवीन होतो आणि अनेक लोकांनी त्यावेळी मला साथ दिली टिळकनगरमधल्या. तसं बघितलं सर्वात प्रथम नाव घ्यायचं तर अनिल मिठबावकर, गुरुनाथ मिठगावकर, सह्याद्रीचे आपले अध्यक्ष राहुलभाई वाळुंज, नंतर मग नंदूदादा कदम, त्याचप्रमाणे त्यावेळी अमित सातर्डीकर भारतीय जनता पार्टीमध्ये स्वाभिमानमध्ये होते, पण त्यांनी पण मला त्यावेळी मदत केली. विशाल बिले, निखिल बिले यांनी पण माझ्याबरोबर होते त्यावेळी. पूर्ण परब फॅमिली, बेस्तम सागरचे पण अनेक जण माझ्याबरोबर होते. त्यांच्यामुळेच मी पहिली इलेक्शन एवढी कॉन्फिडेंटली लढलो आणि जिंकू शकलो. आजचा पॉडकास्ट स्पेशल आहे, कारण हा टिळकनगरमधला पॉडकास्ट आहे आणि तोही आपल्या नगरसेवकांसोबत. रस्ते, पाणी, लाईट, सेफ्टी, कोविड काळातलं काम आपण सर्व पाहिलंय, पण आज पहिल्यांदाच आपण कामामागचा माणूस ऐकणार आहोत. हा पॉडकास्ट फक्त प्रॉमिसेसबद्दल नाही, हा आहे जर्नी, डिसिजन्स, मिस्टेक्स, प्रेशर आणि ग्राउंड रियालिटीबद्दल. आज आपण जाणून घेणार आहोत एक नेता कसा घडतो, लोकांमध्ये राहून कसं काम करतो आणि टिळकनगरसाठी पुढचा प्लॅन काय आहे. लेट्स कीप इट रिअल, नो फिल्टर्स, नो स्क्रिप्ट्स, जस्ट ऑनेस्ट कॉन्व्हर्सेशन्स. वेलकम टू आपला टिळकनगर्स पॉडकास्ट विथ आर नगरसेवक मिस्टर सुषमजी गोपाल सावंत. वेलकम सुषमजी. नमस्कार. आपलं स्वागत आहे आपल्या टिळकनगरच्या या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंद होतोय की आज टिळकनगरमध्ये आपण लोकल तुमच्याशी बोलणार माझ्या सर्व विषयामध्ये. खूपच छान. मला पण खूप आनंद होत आहे आणि मी तर खूप एक्सायटेड आहे तुमच्याशी बोलण्यात. मी पण. मग सुरू करूया. येस, नक्की. चला. सुषम गोपाल सावंत हे नाव म्हणजे काय आहे मला सांगा. सुषम गोपाळ सावंत हे नाव म्हणजे काही नाही, एक सामान्य माणूस, एक सामान्य कार्यकर्ता, ज्याला संधी मिळाली समाजाचं काम करण्याची आणि ते मी करतोय. मला सांगा, पॉलिटिक्समध्ये येण्यापूर्वी तुम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये काय करत होता? असं मी लहानपणापासून सुरुवातीला संघाचं काम केलं. म्हणजे लहानपणीच मी RSSच्या संपर्कात आलो. अच्छा. सुरुवातीला मी मुंबईत होतो, मग माझी काही शाळेची वर्ष मी माझ्या गावी कोकणात काढली आणि त्यानंतर परत मुंबईत आलो. कॉलेजला गेल्यानंतर माझं ABVPशी संबंध आला. RSSची स्टुडंट विंग आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. अशा प्रकारे माझं लहानपणाने कॉलेजच्या जीवनात मी सामाजिक चळवळीशी जोडलं गेलो. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही इलेक्शन लढले तेव्हा तुमच्या मनात कसं हा डिसिजन आला की मला इलेक्शन लढायचं आहे आणि उभं राहायचं आहे? 2017ला मला सर्वप्रथम संधी मिळाली टिळकनगरमधून नगरसेवकची निवडणूक लढायची. ज्यावेळी माझ्यासमोर हा विषय आला की आपण टिळकनगरमधून निवडणूक लढायला संधी मिळाली, 6 महिने अगोदरपासून मी तयारी सुरू केली, वर्षभर अगोदरपासून. आणि मग आजपर्यंत फक्त सामाजिक कार्यकर्ता, एक राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, लोकांचे प्रश्न सोडत होतो. पण स्वतः नगरसेवक बनून प्रशासनामध्ये जाऊन काम करण्याची संधी मिळणार आणि खरोखर लोकांचे प्रश्न सोडवण्याची एक आपल्याला प्लॅटफॉर्म मिळणार, मुंबई महानगरपालिकेमध्ये जाणार, ह्या गोष्टीने खूप आनंद मिळत होता आणि एक नवीन जग सुरू होणार होतं. त्याचा एक वेगळा आनंद त्यावेळी माझ्या मनात होता. त्या माइंडसेटने इलेक्शनमध्ये उभा राहिलो आणि अर्थात टिळकनगरमध्ये लढण्याची संधी मिळाली. अनेक टिळकनगरमधल्या लोकांनी त्यावेळी माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळे मी नगरसेवक झालो. टिळकनगरमध्ये एक व्यक्ती म्हणून तुमच्यात काय बदल आला? टिळकनगरमध्ये नगरसेवक म्हणून काम करत असतेवेळी अनेक बदल मला असं वाटतं की माझ्यामध्ये आले 2017 पूर्वीचे आणि आताचे. एक तर टिळकनगर, पेस्तम सागर, चिडानगर, आंबेडकर नगर, पंचशील नगर हा जो सर्व आपला प्रभाग आहे, या प्रभागामध्ये असं आपण सहजली कोणाला पण मला निवडून दिलं तर एक मोठी जबाबदारी माझ्यावरती होती किंवा आहे. लोक आपल्यावरती बारीक नजर ठेवतात, आपल्यावरती जनतेचा अंकुश आहे. वेगवेगळ्या स्तराची लोक टिळकनगरमध्ये राहतात, सिनियर सिटीजन आहेत, अप्पर मिडल क्लास मोठ्या प्रमाणात टिळकनगरमध्ये, पेस्तम सागरमध्ये
राहतो, जो शिकलेला आहे, टिळकनगर, पेस्तमसागर किंवा छेडानगर या सगळ्या महानगरपालिकेचे अधिकारी, महाराष्ट्र शासनातले अधिकारी असे उच्च शिक्षित आणि एका पोस्टवर असणारे अनेक अधिकारी या कॉलनीत राहतात आणि इथला तरुणही खूप ऍक्टिव्ह आहे. तो जागरूक आहे. त्याला समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती होतो, त्याच्यावर रिॲक्ट होतो. त्यामुळे टिळकनगर असं एकदम सहज आपण नगरसेवक झालो, आता काय आपल्याला गरज नाही, 5 वर्षानंतर जेव्हा ही निवडणूक येईल तेव्हा बघू, अशा प्रकारचं ही वस्ती नाही. इथला प्रत्येक नागरिक हा जागरूक आहे. तो आरेला कार्य करतो, तो विचारतो तुम्ही हे का केलं, हे का नाही केलं, अशा प्रकारचे टिळकनगर आहे. त्यामुळे इथे काम करताना आपण 24 तास जागा असलं पाहिजे. लोकांच्या जबाबदाऱ्या ज्या आपल्यावर आहेत त्या पार पाडल्या पाहिजेत. दररोज काम करावं लागतं. त्यामुळे एक जागरूक नगरसेवक ज्याला दररोज काम करावं लागतं, दररोज लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावं लागतात, दररोज प्रशासनाशी भिडावं लागतं, बोलावं लागतं, त्यांच्या पाठी लागावं लागतं आणि जी लोकांच्या आपल्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करून द्याव्या लागतात. त्यामुळे एक जबाबदार नगरसेवक होण्याची संधी म्हटल्यामुळे ती परिवर्तन माझ्यात टिळकनगरमध्ये आल्यामुळे आलं. आता तुम्ही 149 वॉर्ड पूर्ण बघता, त्याच्यामध्ये मला एक सांगा की असा तुमच्या पॉलिटिकल करिअरमध्ये समजा 2017 पासूनच पकडा, असं कुठला फेज असेल जे तुम्ही असं विचार करता की टफेस्ट फेज होता? म्हणजे सगळ्यात टफेस्ट फेज हा कोविडचा होता. कोविडचा. सुरुवातीची आमचे 17 मध्ये नगरसेवक झाल्यानंतर 2 वर्ष गेले आणि लगेच आपल्यामध्ये कोविड आला. आणि कोविड एक असं जग होतं की आपण ते कधी इमॅजिन केलं नव्हतं की आपल्या या जनरेशनला कधी अशा प्रकारची सिच्युएशन बघितली नव्हती की पूर्ण वस्तीमध्ये कोण रस्त्यावरती नागरिक नाही, कुठचं दुकान उघडं नाही, लोक आजारी पडतायत, त्यांच्यासाठी प्राथमिक उपचाराची संधी नाही. त्यामुळे एक खूप वेगळा तो विषय होता. एक निगेटिव्हिटी आलेली, बरोबर. प्रत्येक जण घाबरलेला होता. अशा वेळी जनप्रतिनिधी म्हणून आपल्याला मैदानात गेलं पाहिजे. आपल्याला आपल्या जीवाची पर्वा करून चालणार नाही. कारण असेही तरुण मी त्यावेळी बघितले जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फक्त समाजासाठी, आपल्या लोकांसाठी मैदानात उतरले. आणि मग आपण बघितलं की टिळकनगर, पेस्तमसागर याच्यामध्ये एक तरुणांचा एक नवीन ग्रुप तयार झाला आणि मग त्यात अमित साताडगे असतील, प्रीतम चिवळकर असेल किंवा मग आपले भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील, ह्या सगळ्यांनी मिळून एक टिळकनगरमध्ये एक नवीन ग्रुप तयार केला आणि मग वेगवेगळ्या कामांना सुरुवात झाली. मला वाटतं तो जो कोविडचा काळ होता सगळ्यात चॅलेंजिंग आणि एक नवीन जीवन आणि एक कार्यकर्ता म्हणजे काय किंवा समाजसेवक म्हणजे काय, स्वतःच्या जीवाचा विचार न करता ज्याच्या जीवावरती आता बेतले त्याच्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणं, हे कोविडमध्ये आपण बघितलं. खूप टफ फेस होता ते, तर आपण सगळ्यांनीच बघितलं. हो, नक्की. कोविडमध्ये मला सांगा, जेव्हा अशी परिस्थिती आली होती तर कसं तुम्ही टॅकल केलं? काय प्लॅन ऑफ ऍक्शन होतं? काय तुम्ही ऍक्च्युली ऑन ग्राउंड असे डिसिजन्स घेतले ज्यांनी आपला वॉर्ड सेफच नाही तर म्हणजे फिजिकली पण आणि मेंटली पण कसं तुम्ही हेल्प केलं लोकांना की ते टॅकल करू शकले आपण? खरं तर मी हेल्प केलं असं म्हणणार नाही का. टिळकनगरमधला एक खूप मोठा तरुणांचा ग्रुप कोविडमध्ये लोकांना सेवा देण्यासाठी तयार झाला. आम्ही पण त्यांच्याबरोबर जॉईन झालो आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या अनेक गोष्टी करू शकत होतो त्या आम्ही सुरू केल्या. लोकांना 2 वेळचं जे प्रवासी काय म्हणतात कामगार होते, जसे बिल्डिंग फॅक्टरीमध्ये काम करणारे वर्कर होते, जे गावावरून आले, जे मुंबईत अडकले, अशा लोकांना आम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर मग अनेक स्लममध्ये आम्ही भाज्या वाटल्या, फळभाज्या वाटल्या. पोलीस स्टेशन असे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना सॅनिटायझर दिलं किंवा मग फेस मास्क दिलं, अनेक इन्स्ट्रुमेंट दिले. त्यावेळी जे लागणारे ऑक्सिजन मशीन असतील, अशा प्रकारची सगळी सेवा आम्ही केलीच. त्याशिवाय टिळकनगरमध्ये येण्यासाठी थोडा उशीर लागत होता. अशा प्रकारे आम्ही एक वॅक्सिनेशन सेंटर टिळकनगर सहकार थिएटरमध्ये सुरू केलं आणि जवळजवळ 37,000 लोकांनी त्या वॅक्सिनेशन सेंटरचा लाभ घेतला आणि स्वतःचे 2 डोस त्या वॅक्सिनेशन सेंटरमध्ये घेतलं, जो खूप मोठा उपक्रम आपल्या म्हणजे अनेक वॅक्सिनेशन सेंटर नंतरच्या काळात बंद पडले, पण टिळकनगरचं वॅक्सिनेशन सेंटर हे शेवटपर्यंत सुरू होतं. ते बंद होईपर्यंत त्या ठिकाणी नागरिक जाऊन त्याचा फायदा घेत होते. खूपच छान. हे आम्ही सर्वांनी ऍक्च्युली बघितलं आहे. आपण सर्व त्यावेळी आमच्यावर होतं. कॉर्पोरेटर झाल्यावर
असं काही आहे का की पर्सनल लाईफमध्ये चेंजेस होतात आणि त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? खरं तर कॉर्पोरेटर म्हटल्यावर अगोदर असं लोकांची इमेज होती की नगरसेवक म्हणजे कोणतरी राजा आहे, हम्म. तो फक्त घ्यायलाच येतो, काय देण्याचा काय प्रश्नच येत नाही, 5 हा. वर्ष फक्त मजा करायची असते. हम्म. पण मग असं आता काही चित्र नाही आहे. नगरसेवक ही खूप मोठी जबाबदारी आहे. हम्म. लोकांच्या ज्या आपल्याकडून अपेक्षा असतात त्या पूर्ण करताना आपल्याला खूप म्हणतात ना घाम गाळावा लागतो. आणि त्यामुळे सर्वप्रथम ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलंय त्यांच्या सुखसोयी पूर्ण केला आणि त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर स्वतःसाठी जगणं. त्यामुळे साहजिक आहे आपले मित्र, आपले नातेवाईक यांना येणारा वेळ, त्यांच्याबरोबर एन्जॉय, ह्या सगळ्या गोष्टी सेकंड असतात. सर्वप्रथम आपला वॉर्ड असतो. हम्म. त्यांना देऊन त्यांच्या सेवा करून किंवा त्यांच्यासाठी जी कामं आहेत ती केल्यानंतर उरलेला वेळ आपण आपल्या सगळ्या एन्जॉयसाठी किंवा नातेवाईकांसाठी, मित्रपरिवारासाठी द्यावा लागतो. हम्म. त्यामुळे गेल्या पहिल्या ते 5 वर्ष मी खूप कमी वेळ या सगळ्या माझ्या मित्रपरिवाराला दिला. पण त्यापेक्षा जास्त आनंद मला इथे काम करण्यात मिळाला. त्यामुळे त्याचं मला तेवढं दुःख होत नाही, कारण हेच माझं पहिलं काम आहे. हम्म. नगरसेवक म्हणजे काय? लोक म्हणतात तुम्ही एवढं काम करता. हेच काम आहे ना आमचं, की हम्म. दिवसभर वेगवेगळ्या गोष्टी करणं, महानगरपालिका वेगवेगळ्या प्रश्नांच्याशी कॉन्टॅक्ट करणं आणि जे काही छोट्या मोठ्या अडचणी असतील ते दूर करणं. म्हणजे बेसिकली बोलू तर शॉर्टमध्ये तुमची पर्सनल लाईफ थोडी सॅक्रिफाईस करावीच लागते याच्यामध्ये. हो, करावीच लागते आणि ती केलीच पाहिजे. आणि ती करायची तयारी असेल तरच मला वाटतं की प्रत्येकाने या फील्डमध्ये आलं पाहिजे. बरोबर. वॉर्ड नंबर 149 मध्ये तुम्ही एकदा निवडून आलात. तुम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही निवडून याल? आणि अगर येस, तर तुम्हाला असं का वाटलं होतं? ते सुरुवातीला तर कधी वाटलं नव्हतं की आपण समाजकारण करत होतो. मग त्यातनं आपण राजकारणात जाऊ. मग राजकारणात आलो. राजकारणात आल्यानंतर पण असं कधी वाटत नव्हतं की आपण नगरसेवक होऊ. पण नगरसेवकही झालो. राजकारणात असल्यामुळे पक्षाने संधी दिली आणि त्यामुळे मी नगरसेवक झालो. आणि आता एक टर्म पूर्ण झाली. त्यानंतर 4 वर्षाचा मोठा गॅप प्रशासक होता. महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या. या पुढच्या फेब्रुवारीत त्याला 4 वर्ष पूर्ण होतील. 4 वर्षामधला काळ गेला आणि पुन्हा एकदा मला पक्षाने आता यावेळी संधी दिली नगरसेवक निवडणूक लढण्याची. मी ऐकलंय सावंत साहेब नेहमी अवेलेबल असतात. असं का म्हणतात लोक? तेच मी म्हटलं ना, की आपलं काम काय आहे? लोक म्हणतात की तुम्ही एवढं काम करता. काम काय? काम हेच काम आहे ना. मी नगरसेवक असल्यामुळे जर मी अवेलेबल नसेल तर मग नगरसेवक म्हणण्याचा पण काही उपयोग नाही ना. नगराची सेवा करण्यासाठी आपण 24 तास अवेलेबल असलंच पाहिजे. आणि टिळकनगरसारख्या ठिकाणी लोकांचं जे काही काम असेल ते आपण केलं पाहिजे, म्हणून अवेलेबल असतो आम्ही. त्यात माझं ऑफिस आहे 77ला. ते सकाळी 10 वाजता सुरू होतं, रात्री 10 वाजता बंद करतो आम्ही. मी असेन, माझे ऑफिसचा कर्मचारी असतील, आमचे कार्यकर्ते असतील, कार्यकर्ते जरी नसते तरी माझ्याबरोबर अनेक माझे सहकारी आहेत जेही अनेक कामं करतात. मग त्यात आमचे वॉर्ड अध्यक्ष असतील, आमचे मंडळ अध्यक्ष असतील, त्या वरिष्ठ कार्यकर्ते आहेत, रवी गाग आहेत, माझ्या कार्यालयात उदय बर्वे आहेत, त्याचप्रमाणे आमचे युवा नेते अमित सातार्डेकर आहेत. अशी आमची एक मोठी भारतीय जनता पार्टीची टीम आहे. म्हणजे मी जरी एखाद्या वेळी नसतो तरी सुद्धा हे सर्वजण पण अनेक कामं करून जातात. प्रत्येक वेळी मीच असण्याची गरज नाही. एखाद्या माझ्या सगळ्या टीमकडे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, प्रशासक यांचे नंबर्स, कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याकडे आहेत. त्या अधिकाऱ्यांकडे पण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे नंबर सेव्ह आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मीच केली पाहिजे असं काही नाही. अनेक कामं हे आमचे पदाधिकारी ही करून टाकतात. की जसं तुम्ही बोलले की 4 वर्ष तर गॅप आला. मग जो 4 वर्षाचा गॅप होता त्याच्यामध्ये पण तुम्ही समाजसेवा करत होता? हो, समाजसेवा म्हणजे आम्ही तसे नगरसेवक नव्हतो लीगली. कारण 2022च्या फेब्रुवारीमध्ये आमचा कार्यकाळ संपला. त्याच्यानंतर पूर्ण 22, 23, 24 आणि आता 25 ही बरोबर. संपली. त्यामुळे जरी आम्ही तसे नसलो तरी आम्ही मनाने आणि कामाने नगरसेवक म्हणूनच काम केलं. प्रशासनाशी नियमित संपर्क साधला आणि छोट्या मोठ्या प्रशासनाच्या पाठीलागून फंड आणून जी काही दररोजची कामं होती ती करून घेतली. रस्त्याची डागडुजी असेल, नवीन रस्ते बनवण्यासाठी कामं असतील, नंतर मग शिवरेजच्या लाईन असेल किंवा मग नवीन नाले, गटारं, मोठी गटारं, ही सगळी कामं आम्ही जसे नगरसेवक होतो तसंच काम, इव्हन त्याच्यापेक्षा जास्त काम मागच्या 4 वर्षात आम्ही केलं. रस्त्यावर समजा कोण तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन येतो, तर तुमचं काय फर्स्ट रिॲक्शन असतं? रस्त्यावर येऊ किंवा कार्यालयात येऊ, कोणी कंप्लेंट घेऊन आलं तर सर्वप्रथम मी त्यांची कंप्लेंट ऐकून घेतो
ती समजून घेतो की नेमकी ही अडचण कशामुळे आहे, प्रशासनामुळे आहे की आपल्या हलगर्जीपणामुळे आहे, त्याच्या मागे कोण आहे, ती सगळी सिस्टीम समजून घेतो. जर ते होण्यासारखं असेल तर ते लगेच त्या ठिकाणी बोलून मी ते सोडवतो. अडचण सुटण्यासारखी नसेल तर का सुटू शकत नाही, टेक्निकली कुठे त्यात अडचण आहे, या सगळ्या गोष्टी समोरच्याला पण सांगतो. आणि समोरचा मी, नंतर प्रशासनामधले अधिकारी, आमच्या कार्यालयातली लोक, या सगळ्यांशी एक सांगड घालून देतो आणि मगच आम्ही पुढे जातो. मग ही जी कंप्लेन आहे ती फुल्ली सॉल्व्ह झाली याची खात्री तुम्ही कशी करता? फुल्ली एक तर प्रशासनाशी आमचा संपर्क असतो, त्यामुळे आम्हाला समजतं सॉल्व्ह झाली की नाही. आणि तरी सुद्धा नाही झाली तर ज्याचा आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तो आम्हाला सांगतोच फोन करून की साहेब तुमच्यामुळे आमचा प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे ते आपल्याला समजतं सर्कल पूर्ण झालं. म्हणजे आपल्या वॉर्डमधून किंवा लोकांपासून कुठला असा एक फीडबॅक आहे जो तुम्हाला आताही आठवण आहे आणि तुम्ही तो फॉलो करता? अनेक फीडबॅक आहेत असे जे सांगू शकतो किंवा आपण कधी विसरू नाही शकत. विशेष करून कोविडमध्ये असे अनेक प्रसंग घडले की जे आपण कधी विसरू शकत नाही. आपले कार्यकर्ते आहेत, सुशील कुमार गटणे, बिल्डिंग नंबर 38 मध्ये राहतात. ते कोविडमध्ये खूप आजारी होते, दुसऱ्या हॉस्पिटलला होते. ते एवढे घाबरलेले होते की त्यांना असं वाटलं की आता आपल्याकडे आपलं काही खरं नाही. मग त्यांनी मला एक कॉल केला की असं असे सुषम, माझं काय बरं वाटत नाहीये. मग मी लगेच 7 हिल्स हॉस्पिटलला फोन केला, तिकडे बेड अवेलेबल केला, यांना ॲम्ब्युलन्स पाठवली आणि मग तिकडे ते ॲडमिट झाले. आणि 7 हिल्सला अतिशय चांगली त्यावेळी ट्रीटमेंट कोविडच्या सर्व रुग्णांना होत होती. आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून त्यांच्यावरती ट्रीटमेंट सुरू झाली आणि ते हळूहळू रिकवर होत आले. तेव्हा नंतर ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी मला पत्र लिहिलेलं की सुषम, तुझ्यामुळे मला नवीन जन्म मिळाला. खरं तर ते खूप आमचे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे, माझ्यापेक्षा पण म्हणजे आता खूप रिटायर होऊन पण त्यांना 10 वर्ष, म्हणजे 70च्या आसपासचे असतील. अशा एका वरिष्ठ कार्यकर्त्याने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला अशा प्रकारची काय म्हणणार त्या थँक्स म्हटलं. त्यामुळे असे अनेक प्रसंग घडतात. अनेक आता पेस्तमसागरला रोड नंबर 2ला आम्ही पर्जन्य वाहिनीचं काम केलं, जे अनेक वर्ष झालं नव्हतं. तर त्या लोकांची पण आठवण काढतात. अशी अनेक कामं आम्ही केली ज्यामुळे लोक आपल्याला काय म्हणतात ते, मनापासून त्यांचे आशीर्वाद मला मिळतात काम करताना. खूप बरं वाटत असेल ना जेव्हा लोक थँक्यू बोलतात, आशीर्वाद नक्की. हीच देतात? आपल्या कामाची खरी पोचपावती आहे की जेव्हा लोक आपल्याला थँक्स बोलतात आणि लोकांच्या प्रतिक्रिया असतात, हेच आपल्याला सांगत असतं की आपण राईट ट्रॅकवर आहोत की नाही आहोत. जर लोक आपल्याला फोन करून लोक सांगतात पण साहेब हे अजून झालं नाही, किती दिवस आम्ही फॉलोअप केला, Right. त्यावेळी आपल्याला कळतं की नाही नाही हे अजून राहिलं, मग ते पण आपल्याला केलं पाहिजे. मग लोकांच्या प्रतिक्रिया हेच आपल्याला बरोबर आपलं चाललंय की चूक चाललंय, आपल्याला बरोबर. सुधारायचं हे आपल्याला सांगत असतं. बरोबर. जसं तुम्ही बोलले, नेहमीच थँक्यू नाही बोलत लोक. लोक क्रिटिसिझम पण करतात. काही लोक काही वाईट पण बोलत असतील किंवा तुम्हाला पाठी खेचत असतील किंवा काही पण करत असतील. ती सिच्युएशन कशी तुम्ही हँडल करता मग? नाही, शेवटी काय जनतेचा अधिकार आहे, त्यांनी आपल्याला मत दिलंय, त्यामुळे ते आपली प्रशंसा करो किंवा आपल्या चुका, त्याने जर चुका आपल्या काढत असेल तर मला असं वाटतं की ते जास्त मी मना किंवा जास्त नीट कॉन्सन्ट्रेशन करून ऐकतो. आपलं कुठे चुकलं, आपण कशामुळे हे काम झालं नाही, याच्या पाठीमागचा मी विचार करतो. आणि त्याला पण मी म्हणतो की सॉरी, माझं हे राहून घेतलं, की आणखीन 2 अधिकाऱ्यांशी आपण बोललो असतो तर कदाचित हे काम आणखीन फास्ट झालं असतं. आणि मग जे आपल्या चुका झाल्या किंवा जे मी करू शकलो नाही त्या मग रिकव्हर करण्याचा मी प्रयत्न करतो. हे झाले जनरल गोष्टी. आता आपण थोडी डिटेलमध्ये बात करूया. आता मला सांगा, वॉर्ड 149 मध्ये टॉप 3 चेंजेस काय असतील जे तुम्ही हे गेल्या 9-10 वर्षामध्ये केले असतील? मला वाटतं की मी ज्या दिवशी 2017ला नगरसेवक झालो, सगळ्यात पहिला मी जर काम कोणतं केलं असेल तर आपल्या सह्याद्रीचं जे मैदान आहे त्याच्या भोवताचा रस्ता, तो सगळ्यात पहिला आम्ही डांबरीकरण करायला घेतला. आणि त्याच्यानंतर अनेक कामं आम्ही केली. पेस्तमसागरला रोड नंबर 6 आम्ही RCC केला. त्यानंतर त्याला जोडणारा मधला CKP बँकचा जो रस्ता आहे तो RCC केला. रोड नंबर 4 RCC केला. आता आम्ही 1 नंबर रोडचं RCCचं काम चालू आहे. जवळजवळ पेस्तमसागर 70% आसपास आम्ही RCC करून घेतला. सिमेंटचे रस्ते बनवून घेतले. टिळकनगर कॉलनीमध्ये पण जवळजवळ आता आपण 92 ते 103चा रस्ता CC केला. त्याला नुसतं CC नाही केला, त्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या केबल्स टाकण्यासाठी वेगळी लाईन टाकली. आता आपल्याकडे ह्या 8 दिवसात, येणाऱ्या 15 दिवसामध्ये
बिल्डिंग नंबर 16 पासून ते बिल्डिंग नंबर 24 पर्यंतचा रस्ता, त्याचप्रमाणे गणेश मैदानाच्या दोन्ही साईडचे रस्ते, 35 नंबर बिल्डिंग साईडचे, 57 साईडचे रस्ते, त्याचप्रमाणे आता आपण राहुल नगर ते पोलीस स्टेशनचा रस्ता ऑलरेडी CC झाला. आता पुढे 43 पासून 46 पर्यंतचा रस्ता आपण RCC करून घेतोय. त्याच्यानंतर कलवाडी या डॉक्टरचा जो लाल मैदानाच्या बाजूचा रस्ता आहे तो आपण CC करायला घेणार आहोत. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आपण काय केलं असेल तर जवळजवळ 70-80% रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करून घेतले. आता उरलेले रस्ते पण पुढच्या टर्ममध्ये आम्ही करून घेऊन खूप मोजकेच रस्ते आता सिमेंट कॉन्क्रीटचे व्हायचे लागले. त्यानंतर आपला जे पाणी साचत होतं ते जाण्यासाठी सर्वात प्रथम जी आपलं सोमय्या नाला आहे तो साफ करून घेतला, त्याची डीप वाढवली, त्याच्या भिंती पण उंच केल्या ज्यातनं पाणी बाहेर येणार नाही. ते काम चालू आहे. ते आता वृंदावनपर्यंत गेलं आहे, ते आता पुढे जाईल. त्याचप्रमाणे SCLRच्या इथला जो SCLRचं ब्रिज आहे त्याच्या इकडचे जे दोन्ही साईडचे ड्रेन आहेत ते पण जवळजवळ 7 फूट खोल त्या नवीन गटर आपण बनवली, त्यांची लांबी आणि रुंदी वाढवली. त्यामुळे कॉलनीतलं सगळं पाणी जायला एक फ्लो झाला. त्यामुळे ह्या पावसाळ्यामध्ये पाऊस पडला की लगेच त्याचा निचरा होतो. त्यामुळे पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात लवकर व्हायला लागला. रस्ते बनवले. ह्या 2 गोष्टी तर लगेच आपण या मागच्या 3 वर्षात केला. त्याच्या व्यतिरिक्त अनेक कामं केली. टिळकनगर रेल्वे स्टेशनला एकदम छोटंसं पादचारी ब्रिज होता, तो आता आपण जवळजवळ 12 फुटाचा बनवला. हनुमान मंदिरच्या इथला ब्रिज आपण नवीन बांधून घेतलं. नंतर बुद्ध विहार रेल्वे टर्मिनसच्या इथला ब्रिजचं आपण काम केलं. छेडानगरमध्ये आपण ट्रॅकची काम केली, जॉगिंग ट्रॅकचं काम केलं. आपण सह्याद्री मैदानातलं जे लहान मुलांचं गार्डन आहे त्याचं सुशोभीकरण केलं. त्याचमुळे मैदानात आपण ओपन जिम केली. आत्ताच परत एक नवीन ओपन जिम आपण त्या ठिकाणी केली. तशाच प्रकारची ओपन जिम आपण गणेश मैदानामध्ये केली. खूप कामं आहेत जी करता आपण सांगू. सिनियर सिटीजनसाठी आपण वेगवेगळी वाचनालय केली, लहान मुलांसाठी बसचे स्टॉप केले, अनेक कॉलनीतले फुटपाथ आपण बनवले, पेसम सागरमध्ये फुटपाथ बनवले. त्यामुळे अशी कामांची खूप मोठी लिस्ट आहे. 3 काय आपण 300 कामं सांगू शकतो. महानगरपालिकेचा सगळा फंड आपण हा प्रत्यक्षात वापरतो. चाळींमध्ये लादीकरण केले. रोड नंबर 6ला शिवगण वगैरे ती जी चाळ आहे विकास चाळ, त्या ठिकाणचं टॉयलेटचं आपण काम केलं. मधल्याही टॉयलेटची आपण कामं केली. असे अनेक कामं आपण करत असतो. खरं तर महानगरपालिकेच्या माध्यमातून फक्त अधिकाऱ्यांच्या पाठी लागून येणाऱ्या फंडचा योग्य वापर करणं हे काम असतं, ते आपण सतत करत असतो. खूपच छान. मी तर 3 विचारले होते, तुम्ही 300च बोलले. ॲक्च्युली कसं आहे, कॉमन मॅनला हे दिसत नाही कामं. कसं आहे, तुम्ही जसं बोलला की गटराची तुम्ही लेंग्थ वाढवली आहे, ते ॲज अ कॉमन मॅन आम्हाला माहितीच नाही की असं झालंय. चला आम्हाला ब्रिज दिसतो, जसं तुम्ही बोलले की ब्रिज पातळ होता पहिला, तो तुम्ही वाईड केलाय. तसे सगळे कामं आम्हाला दिसून येतात. एक मेजर इश्यू आहे आपला, मॉन्सूनमध्ये वॉटर लॉगिंग होते, जे पाणी भरतं, त्यासाठी तुम्ही काय करता? मी आताच तुम्हाला त्याचंच उत्तर दिलं की आपण सोमय्या नाल्याची डीप वाढवली, त्याची हाईट पण वाढवली. त्याचमुळे SCLR जवळचा जो रस्ता आहे त्याची पण दोन्ही साईडचे जे नाले होते, त्यामुळे इकडचं सगळं पाणी आता SCLRच्या इकडनं त्या नाल्यांमध्ये जाऊन ते बाहेर काढलं जातं. त्यामुळे आता या पावसाळ्यात पाणी जमतं. पाऊस एकदम जोरात आला की पाणी तर जमतं, पण ते तेवढ्या फास्टली निघून पण जातं. त्यामुळे तो प्रॉब्लेम आता सुरू आहे. त्याचप्रमाणे कॉलनीमध्ये नवीन पर्जन्यवाहिनीची कामं आपण केली. येणाऱ्या आणखीन 1-2 पावसाळ्यांमध्ये मला वाटतं आपण याच्यामध्ये पूर्णपणे मोकळं होऊन जाऊ. आता आपण वुमेन सेफ्टी आणि सिनियर सिटीझन बद्दल बोलूया. तुम्ही वुमेन सेफ्टी आणि सिनियर सिटीझन बद्दल काय पर्स्पेक्टिव्ह ठेवता आणि कसं प्लॅनिंग करता की हे बेटर व्हावं आपल्या वॉर्डमध्ये? वुमन सेफ्टीसाठी आपण अनेक ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून CCTV लावलेत. त्याचप्रमाणे आपण मध्यंतरी लोकमान्य शाळेमध्ये सेल्फ डिफेन्स फक्त मुलींसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम केले. सिनियर सिटीजनसाठी तर आमच्या कार्यालयामध्ये खूप कार्यक्रम त्यांचं सिनियर सिटीजन कार्ड असेल किंवा मग आयुष्यमान कार्ड असेल, त्यांच्यासाठी मेडिकल चेकअप असेल, चष्म्याचे शिबिर असतील, असे सिनियर सिटीजनसाठी तर आम्ही खूप कार्यक्रम करतो. त्यांना संध्याकाळी हे करण्यासाठी आपण काय म्हणतात त्यांच्यासाठी वाचनालय टाईपने पण अशा प्रकारची काही जागा पण आपण त्यांना अनेक ठिकाणी उपलब्ध करून दिली आहेत.
त्याच्याशिवाय सिनियर सिटीजन महिलांसाठी आपण वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम पण करत असतो. अशा प्रकारे आमच्या परीने जेवढं होतं तेवढी आम्ही कामं करत असतो. राईट. आता यूथसाठी मी विचारणार, यूथसाठी तुम्ही स्किल डेव्हलपमेंट, स्पोर्ट्स फॅसिलिटी किंवा ट्रेनिंगसाठी काय विचार ठेवता आणि काय प्लॅन करता? यूथ साठी आपण असं तर आपण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करत असतो, टुर्नामेंट वगैरे, क्रिकेटच्या टुर्नामेंट असतील, अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी करत असतो. स्किल डेव्हलपमेंट आणि या सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्र शासन स्वतःच काम करते. येणाऱ्या काळामध्ये एखादं यूथसाठी वेगळ्या प्रकारचे करिअर गायडन्सचे कॅम्प, नंतर मग महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्या वेगवेगळ्या योजना, आपल्या नरेंद्र मोदींची अशी आहे की आपण रोजगार युवकांना तर रोजगार दिलेच पाहिजे, पण युवकाला रोजगार देणारं बनवलं पाहिजे. म्हणजे तो स्वतः नोकरी न करता स्वतःकडे काही लोक कामाला ठेवेल, अशा प्रकारचं एक उद्योजक बनवण्यासाठी वेगवेगळ्या योजना भारत सरकारने आणल्या आहेत. त्यांना लोन उपलब्ध करून दिले आहेत. तर अशा सगळ्या योजनांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या कॉलनीतल्या परिसरातल्या युवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जे जे काही आवश्यक असेल त्या गोष्टी देण्यासाठी आपण प्रयत्न करू. यूथला मी रिप्रेझेंट करतो, तर माझी तर हीच नेहमी रिक्वेस्ट राहील, यूथला एकदम सपोर्ट पाहिजे आपल्याला नेहमीच. येणाऱ्या काळामध्ये आपण कॉलनीमध्ये एक टिळकनगर स्पोर्ट्स काय म्हणतात ते ॲक्टिव्हिटी, जे एक 50-100 स्पर्धांचं स्पोर्ट्स फेअर किंवा मग महोत्सव असा करायचा, असं पण आमच्या डोक्यात विचार आहे. जसं आता आपण या मागच्या 3-4 वर्षात काही इव्हेंट सेट केले, जसे अमित सातार्डेकर दिवाळी करतात किंवा आपण शिवजयंती करतो. आता आपण मोठ्या प्रमाणात हळदी कुंकू करतो, बरोबर. क्रिकेटच्या स्पर्धा करतो. असं आणखीन एक पुढच्या टर्ममध्ये एखादा महोत्सव, क्रीडा महोत्सव, जो फक्त युवकांसाठी, पुरुषांसाठी, महिलांसाठी, सगळ्यांसाठी असेल, अशा प्रकारे करायचं आमच्या डोक्यात आहे. खूप छान. काही तुम्ही काम करता, एक्झिक्यूट करता, प्लॅनिंग करता, त्याची ट्रान्सपेरन्सी कशी ठेवता? नाही, आपण जे काम करतो ते सगळं ट्रान्सफरच असतं. त्यात काय, लोकांची कामं आमच्याकडे येतात, आम्ही ते प्रशासनाकडे घेऊन जातो आणि ती करतो. त्यामुळे त्यात काय असं वेगळी ट्रान्सफरी ठेवायची मला वाटतं काय आवश्यकता नाही आहे. आपली कामं ही सामाजिक कामं असतात, त्यामुळे ते असं काही वेगळं त्यात काही नाही. आणि वर्क एक्झिक्युशनमध्ये तुम्ही पर्सनली फॉलोअप ठेवता का? हो, मुळात जिथे जिथे कामं महानगरपालिकेची चालू असतील तिथे नियमितपणे स्वतः जाऊन बघणं, राऊंड मारणं, उभं राहणं, काय त्यातल्या काय म्हणतात ते लूपहोल्स असतील तर ते काढणं, प्रशासनाला सांगणं, त्यांना विचारणं, या स्वतः गोष्टी मी स्वतः करतो. आणि मग त्याच्यानंतर माझ्या ऑफिसचा स्टाफ आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवत असतो, दररोज जाऊन बघणं वगैरे. आणि त्यावेळी ते आमचे कार्यकर्ते पण फिरताना काही गोष्टी सांगत असतात आणि अनेक सूचना, कामं जेव्हा चालू असतात तेव्हा नागरिकांकडून पण येतात की साहेब इथे हे जरा कमी आहे, हे जरा नीट केलं पाहिजे. अशा ज्या सूचना नागरिकांकडे येतात त्या पण आम्ही लगेच प्रशासनाला, अधिकाऱ्यांना सांगून त्या इम्प्लिमेंट करून घेतो. अच्छा. आपले जे लोकल मंडळ्स आहेत, NGOज असले आणि सोसायटीज असले, तुम्ही काही समजा डिसिजन घेतला तर ते कशी तुमची हेल्प करता? अनेक डिसिजन्स हे आम्ही घेण्यापूर्वी या सगळ्यांचा विचार विनिमय करतो. जसं आता आपल्याकडे अनेक संस्था आहेत, अनेक मंडळ आहेत. जसं आपल्याकडे सह्याद्री आहे, नवदुर्गा आहे, तिकडे पेस्तम सागरला पेस्तम सागर गणेशोत्सव मंडळ आहे. अनेक अशी मोठी छोटी खूप मंडळं आपल्याकडे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी फोरम आहेत. जसं टिळकनगरमध्ये टिळकनगर रेसिडेन्शियल TNRW आहे, पेस्तम सागरला सिटीजन फोरम आहे, छेडानगरला पण आहे. तर असे सगळे फोरम, मंडळं, या सगळ्यांच्या सूचना ज्या येतात त्याच्यावरूनच आम्ही बऱ्यापैकी सगळे डिसिजन घेत असतो. एखादा निर्णय आम्हाला आवडला, पण समजा या सगळ्यांना जर तो आवडणार नसेल तर तो आम्ही नाही घेत. जो सगळ्यांना आवडेल किंवा सगळ्यांना पटेल असाच निर्णय मी घेत असतो. पण समजा असं काही असेल की तुम्हाला वाटतं की राईट आहे, पण कोण नाही मानत आहे, तर मग तर कसं टॅकल करता तुम्ही? नाही, मग मी थोडं थांबतो, तो समजून घेतो आणि जर मला आपल्याला वाटत असेल, समोरचा कन्व्हिन्स करतो किंवा तो कन्व्हिन्स होईपर्यंत थांबण्याची तयारी मी ठेवतो. किंवा तुम्ही म्हणजे चेक करता की ऍक्च्युली समोरचा बरोबर बोलतोय कधी का? कधी समोरचा पण बरोबर असू शकतो. आपण एकाच अँगलने विचार करतो, तसं न करता समोरच्याचं ऐकणं हे आपलं काम आहे. मेन मुद्दा, ट्रॅफिक
पार्किंग ह्याबद्दल आपण काय प्लॅन करतोय? कारण का आपल्या वॉर्ड 149 मध्ये बघितलं तर ट्रॅफिक आणि पार्किंगची खूप मोठी इश्यू आहे. म्हणजे टिळकनगर ही म्हाडा वसाहत आहे. अगोदर इथे ज्या बिल्डिंग होत्या त्या एका बिल्डिंगमध्ये 35-34 घरं होती. आता त्याच ठिकाणी टॉवर झाले. 150-125 घरं एका बिल्डिंगमध्ये झाली. त्यामुळे साहजिक आहे पार्किंगचा प्रश्न आणि टिळकनगरमध्ये तर अख्ख्या मुंबईमध्ये पार्किंगचा प्रश्न आहे. आणि आपल्या इथे पण आता आपण बघतो की डबल डबल पार्किंग लावतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकं गाड्या लावून जातात. एवढंच नाही तर बाहेर राहणारे लोक पण आपल्या कॉलनीत येऊन किंवा पेसम सागरमध्ये पण सेम प्रश्न आहे की बाहेरचे लोक येऊन गाड्या लावून निघून जातात, जे आपल्याला शोधणं पण कठीण आहे की कोण आहे, कोणाची गाडी आहे, ती कुठे लावली आहे. ट्रॅफिकवाले येऊन पण त्यांच्यावर फाईन मारून निघून जातात. पण पार्किंग हा एक मोठा प्रश्न आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला कुठे एखादा मोठं पार्किंग चं स्टँड किंवा एखादी बिल्डिंग पार्किंगसाठी आपण बांधू शकतो का, असा प्रयत्न येणाऱ्या काळात आपण करू. काहीतरी जागा शोधू किंवा मग महानगरपालिकेच्या माध्यमातून नवीन नवीन योजना पार्किंगच्या येत आहेत. कुठे अंडरग्राऊंड पार्किंगला जागा मिळू शकते का. तर पार्किंग या विषयात खरं तर आपल्या डोक्यात अनेक विचार आहेत, पण जागा अवेलेबल कशी होऊ शकते हे बघून पार्किंगचा एक प्रश्न सोडवावा लागेल येणाऱ्या काळात. हो, पार्किंग कारण का बोललो तर खूप मोठा इश्यू आहे आपल्या इथे आणि जसं जसं वेळ चालली आहे तसे जसे अजून मोठे मोठे बिल्डिंग्स बनत आहेत तर ते अजून प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे. आता एका व्यक्तीच्या घरात एक गाडी होती, आता 2 गाड्या 3 गाड्या असतात. हो. त्यामुळे पार्किंग हा सगळ्यात मोठा प्रश्न. आपल्या वॉर्ड नंबर 149 आणि टिळकनगर सारख्या एरियामध्ये एक एक्सपिरियन्स लीडर असणं का गरजेचं आहे तुम्हाला वाटतं? ते महानगरपालिका समजायलाच मला वाटतं खूप वेळ निघून जातो की नेमकी महानगरपालिका म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिका ही अनेक राज्यांच्या बजेटपेक्षा पण मुंबई महानगरपालिकेचा बजेट हा खूप मोठा आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका ही खूप आणि एवढे त्याचे वेगवेगळे विभाग आहेत. आपल्याला फक्त पाणी, कचरा किंवा मग शिवरेज अशा प्रकारचेच महत्त्वाचे मेंटेनन्स वगैरे विभाग माहिती आहेत. अनेक विभाग महानगरपालिकेचे आहेत, ते समजून घ्यायला अनेक दिवस लागतात. त्यासाठी आधी स्वतः महानगरपालिकेत जाऊन काम करावं लागतं. त्यामुळे आता म्हणजे मी नगरसेवक झालो पाहिजे असं नाही, पण ज्याने अगोदरची एक टर्म नगरसेवक केला असेल त्याला संपूर्ण महानगरपालिका समजलेली असते. त्या अनुभवाच्या जीवावर परत पुढची कामं करायला सोपं पडतं. आता आम्ही बेसिक कामं जवळजवळ आपण केलेली असतात. त्यामुळे आता पुढे नवीन काहीतरी असं काम केलं पाहिजे ज्यातनं प्रभागाला पुढचे 15 वर्ष 25 वर्ष त्याचा उपयोग होईल. अशा प्रकारची लाँग टर्म कामं ज्याचा अनुभव आहे तो पुढच्या टर्ममध्ये करू शकतो. म्हणून एक अनुभवी नगरसेवक असणं खूप गरजेचं असतं. जसं तुमचा अनुभव आहे तुम्हाला तर माहितीच असेल की काय आता पुढे करायचंय. जसं तुम्ही बोललात की एक एक्सपिरियन्स लीडर असणं खूप गरजेचं आहे पुढच्या टर्मसाठी. तर समजा तुम्ही निवडून आलात ॲज अ नगरसेवक परत, तर टॉप 3 प्रायोरिटीज तुमचे काय असतील? सर, पहिली प्रायोरिटी तर पार्किंग, हं, दुसरी प्रायोरिटी म्हणजे पाण्याचा निचरा, हं, तिसरी प्रायोरिटी म्हणजे शिवरेजची लाईन करून सगळ्या ज्या बिल्डिंग्स आहेत, ज्यांच्या अनेक अजूनही बिल्डिंगचे शिवरेजशी कनेक्ट नाहीत ते जोडणं. हं, म्हणजे 3 प्रायोरिटी आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या कॉलनीमध्ये खूप मैदान आहेत. मोठं सह्याद्रीचं मैदान आहे, लाल मैदान आहे. नंतर ते वृंदावनच्या इथे गार्डन आहेत. पेसम सागरला पण आपल्याकडे 2 मैदान आहेत. खेळाची मैदान आहेत, गार्डन आहेत. हे सगळे एकदम अद्ययावत करणं आणि आपले सगळे कॉलनीतील नागरिक जे त्याचा आनंद घेतात ते आणखीन आनंद घेऊ शकतात, खेळू शकतात, लहान मुलं त्याचा आनंद घेऊ शकतात. अशी सुसज्ज मैदान आपल्या अनेक टिळकनगरमधल्या बिल्डिंगच्या खाली फॉर एक्झाम्पल 92 नंतर 93, 94 या सगळ्या 106 पर्यंत प्रत्येक बिल्डिंगच्या खाली पण मैदान आहेत. ही सगळी मैदानं येणाऱ्या काळामध्ये आपण एकदम सुशोभित करू. एवढंच नाही त्या ठिकाणी खेळण्याची व्यायामाची साहित्य, खेळण्यासाठी लाल माती अशा प्रकारची बनवणं हे आपलं फर्स्ट प्रायोरिटी राहील. माझ्या नेक्स्ट क्वेश्चनबद्दल उत्तर तुम्ही ऑलरेडी दिलंय, पण तरी मी तुम्हाला परत विचारतो एकदा. नेक्स्ट 5 वर्षामध्ये न्यू फॅसिलिटीज काय भेटतील आपल्या लोकांना? एक तर पहिली गोष्ट सांगितल्याप्रमाणे सगळी मैदानं आपण एकदम नीट बनवू. पार्किंगच्या विषयात आपण काही नाही काही त्याचं सोल्युशन काढू. आणि न्यू म्हणजे बाकी टिळकनगर एक अशी आता वसाहत झाली आहे की आपण फक्त टिळकनगरमध्येच बघतो, पण महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आहे आणि त्यांनी ज्या अनेक गोष्टी मुंबईमध्ये केल्या, कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, या सगळ्याचा जर सगळ्यात जास्त फायदा जर कोणाला झाला असेल मुंबईमध्ये तर मला असं वाटतं की आपल्या टिळकनगर, पेसम सागर, छेडानगर आणि आपला हा जो वॉर्ड आहे आंबेडकर नगर याला झाला आहे. आपलं लोकेशन आज आपण अशा लोकेशनवरती आहोत की
जी एक मेट्रो आपल्या अमरमहलवरून जाते ती डायरेक्ट इकडे ठाणा घोडबंदरला जाते, ती पुढे जाऊन वेस्टर्नला म्हणजे मीरा रोड भाईंदरला कनेक्ट होणार. त्याच मेट्रोला कनेक्ट एक मेट्रो आहे जी पुढे बदलापूरला जाणार, JVLR आहे आणि इकडेही GPO फोर्टला येते. दुसरी एक मेट्रो आपल्या अशी या साईडने कोर्ल्यावरनं जाते, ती अंधेरीला जाते, SV रोड बांद्रा वगैरे पकडून DN नगरला जाते. पुढे तीच मेट्रो दुसऱ्या मेट्रोला कनेक्ट होऊन ती बोरवलीला जाते. आता आपण अमरमहलला किंवा SCLRच्या इथे जर उभे राहिलो तर तुम्ही SCLR पकडलात तर तुम्ही एकही सिग्नल लागत नाही. डायरेक्ट तुम्ही बाय रोड T1 किंवा T2ला टर्मिनसला 10 मिनिटात पोहोचू शकता. या साईडला आपल्याला फ्रीवे आहे, ज्याने तुम्ही अटल सेतू पकडून पुढे पनवेलला जाऊ शकता. इकडे आता जो फ्रीवे आहे तो पुढे ठाण्या साईडला कनेक्ट होते. तर अशा अनेक सुविधांनी आज आपलं टिळकनगर असं एक हब झालं आहे, जे महाराष्ट्र शासनाच्या अनेक नवीन नवीन मुंबईसाठी जी विकासाच्या योजना आल्या त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा टिळकनगरला आपल्याला होतोय. त्यामुळे टिळकनगर असं येणाऱ्या काळामध्ये सगळं सुविधांनी सज्ज असेल, ज्याचा नागरिकांना टिळकनगरमध्ये राहणाऱ्यांना, पेसनसागरमध्ये राहणाऱ्यांना खूप फायदा होईल. ते जॉबसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी मुंबईतल्या कोणत्याही टोकावरती आता 1 तासाच्या आत कुठेही पोहोचू शकतात. एवढं येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं टिळकनगर सगळ्या मुंबईशी जोडलं जाईल. समजा तुम्ही निवडून येता परत, तर मला सांगा की एक पहिल्याच वर्षी आम्हाला काय दिसेल, काय चेंजेस दिसतील? पहिल्या वर्षी तुम्हाला मी मगाशी म्हटलं की ती 92 आपले बिल्डिंग नंबर 92च्या इकडनं जी बिल्डिंगच्या खालची म्हाडाची मैदान आहेत, त्यातले 2-3 मैदान आपण लगेच काम करायला सुरुवात करू. आणि पहिल्या वर्षी काही रस्ते आपण उरलेले CC करायला घेऊ. पेस्तमसागरमध्ये एक आता आपण गार्डनचं काम, नाना पार्क ते पूर्ण करू. अशी पहिल्या वर्षी काही मोजकी कामं आपण लगेच हातात घेऊ. आपण टिळकनगरबद्दल खूप बोललो. मला थोडंसं आयडिया द्या, छेडानगर, मुंजलनगर, श्रीनगर आणि पेस्तमसागरमध्ये काय प्लॅनिंग करताय तुम्ही? नाही, आताच सांगितल्याप्रमाणे पेस्तमसागरमध्ये आता फक्त आपल्याला रोड नंबर 2चा थोडासा भाग बाकी आहे, जो आपल्याला CC रोड बनवायचा आहे. बाकी जवळजवळ पेस्तमसागरचे सगळे रस्ते आपण CC रोड केले. ओके. कालच आमची पेस्तमसागरला विकास चाळीमध्ये एक रात्री मीटिंग झाली. त्यात त्यांच्या अनेक अपेक्षा आहे की त्यांच्यावरून हाय टेन्शन वायर जाते टाटाची, त्यामुळे त्यांना त्यांच्या बिल्डिंगचा विकास होत नाही. म्हणजे काय होतं, ज्या प्रकारे सगळ्या बिल्डिंगचे चाळीच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट होतात, रिडेव्हलपमेंट होत नाही कारण त्यांच्यावरती. तर अशा काही विषय समस्या आहेत, लॉंग टर्मचे विषय आहेत. त्यात काही आपण करू शकतो का? पेस्तमसागरचा मुळा खूप जुना विषय आहे. आता मी सांगितलं नाना-नानी पार्क अतिशय आपण सुसज्ज करतोय. एक स्वच्छ त्याचप्रमाणे पेस्तमसागरला आपण पार्किंग, नंतर मग रात्री त्या ठिकाणी गाड्यांमध्ये बसून अवैधरित्या काहीतरी काय म्हणतात नशा करणं, अशा प्रकारचे पण सिक्युरिटीच्या दृष्टीने काही प्रश्न. त्यामुळे CCTV पण पेस्तमसागरला पण CC कॅमेऱ्याने आपण कनेक्ट करू शकतो का? अशी काही कामं येणाऱ्या काळात आपण पेस्तमसागरला करणार आहोत. स्वच्छ पेस्तमसागर कसं राहील. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आता प्रत्येक वॉर्ड हा कॉम्पिटिशन होऊन दरवर्षी स्पर्धा भरतात. तर अशा वेळी आपल्या वॉर्डचं पण स्वच्छतेच्या बाबतीत मुंबईत नंबर 1 येऊ शकतो का? यासाठी आपण प्रयत्न करू. छेडानगरमध्ये आता आपण त्यांना जॉगिंग ट्रॅक करून दिलं. त्यांच्या अनेक वर्षापासून पेस्तमसागर आपल्या छेडानगरमध्ये रस्त्याचं काम झालं नव्हतं. ते होण्यासाठी आपण मदत केली. तिथल्या खासदारांनी त्या विषयात इनिशिएटिव्ह घेऊन आमदारांनी ते रस्ते केलेत. तर अशा प्रकारे छेडानगरला पण रस्ते आणि रोड पण झाले. त्यांच्या पण रिडेव्हलपमेंटच्या विषयात काही प्रश्न आहेत त्यांचे, ते करणार. पेस्तमसागरला हल्ली एक नवीन काय समस्या निर्माण झाली, ते म्हणजे आपलं जे रोड नंबर 6ला मैदान होते. अगोदर ती छेडाची लँड होती, आता ती कलेक्टरच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी हल्ली लगातार वेगवेगळे मेळे म्हणजे जत्रा व्हायला लागल्या. त्यामुळे तिथे स्थानिक नागरिकांना अनेक प्रश्न, समस्या भेडत आहेत. त्यांना त्यांच्या घरातल्या मुलांना अभ्यास करू शकत नाही, सिनियर सिटीजन झोपू शकत नाही. तर ह्यापुढे मात्र त्या मैदानात अशा प्रकारचे जत्रा किंवा मेळे झाले नाही पाहिजे, म्हणून मी प्रयत्न करणार आहे. फर्स्ट टाइम जे वोटर्स असतात ते असे विचार करतात की पॉलिटिक्स काय चेंज नाही करत, आणि म्हणजे असे विचारवाले लोकांना तुम्ही काय बोलणार? फर्स्ट टाइम वोटरची आपण
काही चुकी म्हणू शकत नाही की त्यांच्या मनात अशा प्रकारचे राजकारणाबद्दल किंवा पॉलिटिक्सबद्दल विचार येतो, कारण त्यांनी जे राजकारण बघितलंय ते अशाच प्रकारचे होते. पिढ्यानपिढ्या एकाच वडील, मग मुलगा, मग नातू, मग पोतू असे राजकारण करतात आणि मग त्यांच्याकडे प्रचंड अफाट पैसा येतो. पण मला असं वाटतं की आता ते दिवस बदलले आहेत. आपल्याकडे देवेंद्र फडणवीसजी आहेत, नरेंद्र मोदीजी आहेत, यांच्याकडे बघून फर्स्ट टाइम वोटरने राजकारणात आलं पाहिजे. आणि जर आपण राजकारणात गेलो नाही, जर चांगली लोक राजकारणात आली नाहीत, तर मग राजकारण बदलू नाही शकत. खरोखर समाजासाठी, जनतेसाठी राजकारण करायचं असेल तर फर्स्ट टाइम वोटरने राजकारणात आलं पाहिजे आणि चांगल्या लोकांना वोट करून त्यांना पण त्यांनी पुढे प्रमोट केलं पाहिजे. शेवटी एकच प्रश्न, वॉर्ड नंबर 149नी तुम्हाला का चूज करायला पाहिजे? वॉर्ड 149 मला यासाठी चूज केलं पाहिजे की मला त्या आपल्या वॉर्डच्या समस्या माहिती आहेत, त्या आपण कशा सोडू शकतो ते पण माहिती आहेत. वॉर्डमधल्या जनतेच्या अपेक्षा माहिती आहेत, त्यांना काय हवं ते माहिती आहे. आणि त्या सगळ्याचं आता गेल्या 9 वर्षामध्ये मला नेमकं समजलंय की आपल्या वॉर्डच्या समस्या काय आहेत आणि त्या आपण कशा सोडू शकतो. आणि जर मला संधी मिळाली तर त्या मी नक्की माझं संपूर्णपणे एफर्ट्स लावून त्या मी सोडवणार. खूपच छान. आता माझ्याकडे आहे रॅपिड फायर राऊंड. ओके. तुम्ही रेडी आहात? येस. तुम्हाला एकदम रॅपिड मी क्वेश्चन सांगणार, एकदम पटकन उत्तर द्यायचे. ओके. रेडी? चला. ऑफिस मीटिंग की ग्राउंड विजिट? ग्राउंड विजिट. फाइल वर्क की फील्ड वर्क? फील्डवर. तिलकनगर एक शब्दामध्ये काय आहे? टिळकनगर एका शब्दामध्ये सांगायचं तर एक सुंदर, सुशिक्षित आणि जागरूक वस्ती. 3 शब्द आहे पण ठीक आहे. टिळकनगर एका शब्दामध्ये मला नाही वाटत सांगू शकतो. कोण सांगू शकतं. फोन कॉल की फेस टू फेस मीटिंग? फेस टू फेस. फेस टू फेस अवेलेबल नसाल तर? तोपर्यंत थांबायचं, पण शोधायचं आणि करायची फेस टू फेस. टफ डिसिजन की पॉप्युलर डिसिजन? टफ. कॉर्पोरेटर झाल्यावर बदललेली एक हॅबिट? कॉर्पोरेट झाल्यावर बदललेली एक हॅबिट, आता पूर्णपणे हाच विचार आणि हेच काम आहे अशाच प्रकारे विचार करतो. अगोदरच्या टाइमपास वगैरे आता कमी झाला. तुम्हाला ते चांगलं वाटतंय की काहीतरी मिस आउट करता असं नाही, वाटतं? चांगलं वाटतं, त्यात मला आनंद मिळतो. पॉलिटिक्स पॉवरसाठी की सर्व्हिससाठी? सर्व्हिससाठी. एक लाईन तुम्हाला देतो, कम्प्लीट करा. वॉर्ड नंबर 149 साठी माझा प्रॉमिस आहे की सुंदर, स्वच्छ प्रभाग बनवायचा. तर इलेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ॲज अ कॅन्डिडेट उतरला होता, तर तुम्हाला सपोर्ट सिस्टम म्हणून कुठल्या लोकांनी साथ दिला होता? 2017ला मी जेव्हा महानगरपालिका पहिल्यांदा लढलो, हे खरं आहे की त्यावेळी मी ते नवीन होतो आणि अनेक लोकांनी त्यावेळी मला साथ दिली टिळकनगरमधल्या. तसं बघितलं, सर्वात प्रथम नाव घ्यायचं तर अनिल मिठबावकर, गुरुनाथ मिठगावकर, सह्याद्रीचे आपले अध्यक्ष राहुलभाई वाळुंज, नंतर मग नंदूदादा कदम, त्याचप्रमाणे त्यावेळी अमित सातर्डीकर भारतीय जनता पार्टीत नव्हते, स्वाभिमानमध्ये होते, पण त्यांनी पण मला त्यावेळी मदत केली. विशाल बिले, निखिल बिले यांनी पण माझ्याबरोबर होते त्यावेळी. पूर्ण परब फॅमिली, अनेक लोक टिळकनगरमधील त्यावेळी माझ्याबरोबर होती. पेस्तम सागरचे पण अनेक जण माझ्याबरोबर होते. त्यांच्यामुळेच मी पहिले इलेक्शन एवढी कॉन्फिडेंटली लढलो आणि जिंकू शकलो. तर सुषमजी, आपल्या 5 वर्षाच्या या पॉलिटिकल जर्नीमध्ये समजा तुम्हाला एक पॉझिटिव्ह गोष्ट आणि एक निगेटिव्ह गोष्ट मला हायलाईट करून सांगायची असेल तर तुम्ही काय सांगाल? पॉझिटिव्ह 5 वर्षामध्ये राजकारणात आल्यानंतर किंवा नगरसेवक झाल्यानंतर सांगण्याचा विषय म्हणजे महानगरपालिका मी बऱ्यापैकी समजू शकलो, त्याचा अभ्यास करू शकलो. एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ज्यामुळे मी काम नीटपणे करू शकलो. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं काम कशा पद्धतीने करून घ्यायचं हे मला थोडं जमलं असं मला वाटतं. निगेटिव्ह सांगायचं झालं तर असं आहे की तसा मी कमी बोलतो आणि मोजकंच बोलतो, त्यामुळे फार वेळ लावून लोकांची गप्पा मारत बसणं हा का माझा तसा स्वभाव नाही. असं याचा अर्थ असा नाही की मी लोकांची गप्पा मारत नाही. माझे मित्र आहेत, खूप मित्र आहेत आणि
मी काम करतो, पण मी सगळ्यांना त्याचा ढिंडोरा पिटत नाही की मी हे काम केलं किंवा मी ते डायरेक्ट फेसबुकवरती आणत नाही, सोशल मीडियात दाखवत नाही. त्यामुळे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी 3 नाही तर 300 कामांची यादी माझ्याकडे आहे. पण मी कधीच त्याचा काय बोलतात ढिंडोरा पिटला नाही. आणि पण आताच्या सध्याचे जो जग आहे त्यामध्ये सोशल मीडिया लोक एवढंसं केलं ते सोशल मीडियामधून एवढं करून सांगतात. त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण तेवढं नाही केलं पाहिजे, पण कमीत कमी आपण जे करतो ते लोकांना आता सांगण्याची पण गरज आहे. ते येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी मी शिकेन आणि करेन. आता माझ्याकडे तशा प्रकारचे आमचे कार्यकर्ते पण आहेत जे सोशल मीडियात अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करतात. त्यामुळे तो माझा स्वभावामध्ये थोडेसे परिवर्तन जे केले पाहिजेत ते मी करेन येणाऱ्या काळामध्ये. तर जसं तुम्ही नेगेटिव्ह बोललात आणि बोलला की मी असं शिकेल, तर मग तुमचा माइंडसेट नेहमी असाच असतो का, की म्हणजे काही तुमची चुकी झाली किंवा नेगेटिव्ह काय झालं त्यातून तुम्ही शिकता आणि किंवा शिकता, तर म्हणजे कसं तुमचा माइंडसेट असतो त्याच्या मागे? मला शिकायला आवडतं. जेवढ्या नवीन गोष्टी असतात म्हणजे कोविडमध्ये पण जेव्हा काय करायचं तेव्हा आम्ही कोविडमध्ये अ, आम्ही सर्वच जण असायचे. अमित-बिमित आम्ही चेंबूरला मुंबई महानगरपालिकेचं खिचडीचं सेंटर होतं. तिकडनं आम्हाला दर दिवशी दुपारी आणि संध्याकाळी खिचडी जाऊन घेऊन यायची. आम्ही स्वतः जायचो आणायला. त्यावेळी मी 4 व्हीलर शिकलो. रस्ते मोकळे होते. मी काय ड्रायव्हिंग करत नव्हतो. माझ्याकडे गाडी होती तेव्हा ड्रायव्हर पण यायचे नाही. मग आम्ही स्वतः जाऊन गाडी घेऊन जायचो आणि त्यावेळी मी 4 व्हीलर शिकलो. त्यामुळे अशा नवीन नवीन गोष्टी मला वेळ मिळाला तर मी शिकत असतो. आता येणाऱ्या काळात अनेक गोष्टी मी ठरवल्या आहेत ज्या मी शिकणार आहे. त्यात हे सोशल मीडिया, त्याचा वापर, नवीन नवीन काय ChatGPT असेल किंवा मग ट्विटर असेल, सगळ्या गोष्टी आपण स्वतःच केल्या पाहिजेत. दुसऱ्यावरती डिपेंड नाही राहायचं. हे आता मी ठरवलंय. खूप मस्त, खूप मस्त. हे जेनझीचे Gen Z. थॉट्स वाटतायत आता मला. असं वाटतं की एक जेनझी लीडरशिप बोलतोय मी. आणि आता करावं लागेल ते. नाही, खूपच छान. तर सुषमजी, खूप बरं वाटलं तुमच्याशी आज पॉडकास्ट करून. धन्यवाद. खूप आनंद वाटलं, खूप शिकायला भेटलं आणि ऍक्च्युली एक कॉमन मॅनला एक पर्स्पेक्टिव्ह भेटला. कॉमन मॅन नेहमी तुमच्याबद्दल बोलतो, पण तुम्हाला तुमचं काय विचार आहे ते आता कॉमन मॅन पर्यंत पोहोचलं आहे. तर खूप मला आवडलं की तुम्ही आले इकडे आणि तुम्ही तुमचा टाइम दिला आणि तुमचं जे प्लॅन आहे, जे तुमचं पहिल्याचं तुमचं काम आहे आणि पुढची जी प्लॅनिंग आहे तुम्ही आमच्याशी शेअर केली. आणि अजून एक तुम्हाला ऑल द बेस्ट सांगेल मी. आता इलेक्शन जवळच आहे. माझं तर ऑल द बेस्ट आहेच आणि माझं हे पण आहे की जो पण बेस्ट आहे निवडून यावा. येस, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच तुमच्या धन्यवाद. टाइम दिल्याबद्दल. लवकरच परत असं काहीतरी करू. Yes. तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला काही बोलायचं आहे का? नाही, आताच मी बोललो ना माझा काय स्वभाव नाही, स्वतःबद्दल सांगितलं, पण आज तुम्ही मला माझ्याबद्दल विचारलं त्यामुळे मी माझ्याबद्दल मांडलं. त्यामुळे तुम्ही मला काय चान्स दिला स्वतःबद्दल बोलण्याचा, त्याबद्दल तुमचे मनापासून मी धन्यवाद मानतो. ठीक आहे. थँक्यू व्हेरी